आणि ते होणं पण गरजेचं होतं, कारण दुसऱ्याच्या भांड्यामध्ये डोकावत असताना आपलं पहिलं भांडं स्वच्छ आहे का बघायला पाहिजे होतं। आणि त्या अनुषंगाने आज जो का आम्ही चमत्कार केला आहे तो केला आहे। आता इथून छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून वीरेश्वरांना नमस्कार करून आम्ही श्रीवर्धनच्या दिशेने रवाना होतोय। तटकरेंच्या पराभवात चमत्कार काही गोष्टीचा जो चमत्कार असतो, शिवाजी महाराजांनी काही युद्ध जिंकलीत ते गनिमी काव्याने जिंकलीत, युक्तीने जिंकलीत। तसं राजकारणामध्ये काही वेळेला गनिमी कावा आणि युक्ती वापरावी लागते। जर ते लोक आमच्या इकडे काय वापरू शकतात तर आम्ही नाही काय वापरू शकत। तो आम्ही केलेला एक चमत्कार आहे आणि ते होणं पण आपल्यापर्यंत येते। आपण पाहिले महाडमध्ये शिंदे सेनेला यश मिळालेलं आहे, तर श्रीवर्धनमध्ये मात्र तटकरेंच्या उमेदवाराचा पराभव झालेला बघा। रायगड जिल्ह्यातील आपण निकाल बघतोय, तटकरेंचा पराभव होणं गरजेचं होतं असे प्रतिक्रिया भरत गोगावलेंनी दिले। रायगडमध्ये राष्ट्रवादी विरुद्ध शिंदे सेनेचा संघर्षच आहे आणि ही गोगावलेंची प्रतिक्रिया बोलकी आहे। तटकरे आणि गोगावले हा संघर्ष अगदी टोकाला पोहोचला होता निवडणूक काळात आणि त्याच ठिकाणी आता गोगावलेंची ही प्रतिक्रिया, तटकरेंचा पराभव होणं गरजेचं होतं। महाडमधील निवडणूक दोन्ही पक्षांनी प्रतिष्ठेची केली होती। तर इकडे पिंपळगावमध्ये नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदाच्या 18 जागांवर महायुतीचा विजय झालेला आहे।